लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये ना प्रेक्षकांनो आपण सुरुवातीलाच या रम्याचा इमोशनल ड्रामा बघणार आहोत. आणि प्रेक्षकांनो इतका इमोशनल तिने जेवढं जे काही सांगितलं असेल त्यावर हे सगळे विश्वास ठेवणार की नाही ठेवणार आधी कमेंट करून सांगा. आणि पुढे तर आपल्याला कळणार आहेत की हे चौघं विश्वास ठेवता की नाही ठेवत. पण प्रेक्षकांनो आजचा एपिसोड कसा आहे मी तुम्हाला सांगते. कधी कधी ना प्रेक्षकांनो नवीन सुरुवात करायची असेल तर आधी एक पाऊल मागे घ्यावं लागतं, असा काहीसा आजचा एपिसोड आहे. आता मी जे हे बोलली आहे हे तुम्हाला पुढे कळेलच की का बोलली आहे ते. चला तर आपण आधी सुरुवात करूया ह्या रम्याच्या इमोशनल ड्राम्याने. आता रम्या म्हणते की पार्थचं प्रेम मिळवण्यासाठी मी खरंच खूप प्रयत्न केले, काय वाटेल ते केलं, पार्थचं प्रेम मिळालं नाहीच. रम्या रडतच म्हणते की उलट त्याचा विश्वासच गमावून बसले मी. आता रम्या म्हणते की आता मी सगळं विसरायचं ठरवलं आहे. ती म्हणते की मला आता मागे जायचं नाही, मला आता पुढे जायचंय. ती म्हणते की ह्या सगळ्यातनं मूव ऑन व्हायचंय. ही रम्या आता पार्थला म्हणते की मला फक्त आता तुला खुश बघायचं आहे. आणि रम्या म्हणते की तू काव्यासोबत खुश आहेत ना, मग मी पण आता तुझ्यासाठी. आणि तेवढ्यात ती तिथे पॉज घेते प्रेक्षकांनो आणि काव्याचंही लक्ष तिच्याकडेच असतं. रम्या म्हणते की आय एम सॉरी, तुमच्यासाठी मी सुद्धा तुमच्यासाठी खुश आहेत खरंच. आणि बघा रम्या म्हणते की जीवा आनंदिनी कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आता बघा तिच्या एवढ्या बोलण्यावर कोणी एक शब्द सुद्धा काहीच बोललेलं नसतं. आणि तेवढ्यात आता रम्या म्हणते की अरे बोला ना तुम्ही काहीतरी. आणि बघा आता त्यावर एवढं रम्या बोलून सुद्धा कोणी काहीच बोलत नाही, कारण सगळ्यांना माहिती असतं की रम्या हे नाटकच करत असणार. पण तरीही रम्या बघा अजून तिचं नाटक संपलेलं नाहीये. ती खूप रडावलेला चेहरा करून खूप गयावया करून आता नंदिनीला कान वगैरे पकडून म्हणते की नंदिनी खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि बघा आता रम्याला माहिती आहे थोडं इमोशनल केल्यानंतर सगळे पगळतील. रम्या हात जोडते, नंदिनीला म्हणते की नंदिनी तुझं सगळं ऐकतील, प्लीज तू सगळ्यांना सांग ना. तर नंदिनी उठून उभी राहते आणि म्हणते की रम्या प्लीज हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये. बघा आता नंदिनी म्हणते की माणसं बदलतात यावर पूर्ण विश्वास आहे सगळ्यांचा. आता नंदिनी म्हणते की तू बदलली असेल तर आम्हाला सगळ्यांना त्याचं कौतुकच आहेत. आणि आता बघा विषय कुठे जाऊ नये म्हणून मानिनी काकू विषय बदलतात. त्या म्हणतात की चला पोरींनो आवरा तुमचं आवरायला घ्या आता विक्रम काका सुद्धा हसून म्हणतात की आता काही पाय निघणार नाही मुलींचा. आणि ते गाणं पण म्हणतात की पिया का घर प्यारा लगे. आणि बघा आता नंदिनी म्हणते की आम्ही बॅग भरून येतो, चल काव्या. आता काव्या सुद्धा हा म्हणती आणि आलोच म्हणून त्या दोघे तिथनं निघून जातात. आणि बघा आता प्रेक्षकांनो इकडे जीवा म्हणतो की दादा अरे आपण इथे बसून काय करतोय, त्यांची मदत करायला हवी. आणि इकडे पार्थ म्हणतो की मी माझ्या बायकोला कामच करू देत नाही, बाय. आणि बघा हा जीवा फक्त बोलतच असतो आणि इकडे पार्थने कल्टी मारलेली असते. आणि बघा प्रेक्षकांनो यावर ना सगळे हसतात. आता जीवाकडे काही उत्तरच नसतो, तो लगेच पार्थवर ढकलतो, म्हणतो हा बायको वेडा झाला आहे. आणि जीवा पण म्हणतो मी बघतो नंदिनी काय करतोय. आणि हे चौघही म्हणतात की बरं. आणि प्रेक्षकांना आता पार्थ गेला तसा हा जीवा सुद्धा आता नंदिनीकडे जातो. विक्रम काका म्हणतात की तेवढा चान्स मारला आता पोरांनी पण. तेवढ्यात मानिनी काकू टोमणा देऊन मोकळं होतात विक्रम काकांना, म्हणतात की तुमच्यावरच गेले आहेत पोरं. आणि विक्रम काका म्हणतात की बोललीस एक चान्स सोडत नाही. आणि बघा प्रेक्षकांना आता विक्रम काका आणि धनंजय काका हे दोघे जण बोलायला जातात. इकडे या दोघी जणी लेडीज बोलायला जातात. आता त्यांचं लग्नाबद्दलचं काय असेल ते बोलणं चालू असेल. पण आता इथे रम्या इथेच उभी राहिलेली आहे आणि आपल्याला कळणार आहेत प्रेक्षकांनो की रम्या नाटक करते की खरंच बदलली आहेत. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, रम्या खरंच बदलली की नाटक करते? नक्की कमेंट करून सांगा. आणि आता इकडे पार्थ काहीतरी बोलला असेल प्रेक्षकांनो, तेवढ्यात काव्या म्हणते की जाऊ दे ना देशमुख, खरंच रम्या मला जेन्युइन वाटली. काव्या म्हणते की आत्याबाईंच्या स्वभावाची मी गॅरंटी नाही देऊ शकत, रम्या बदललेले असू शकते ना. आणि प्रेक्षकांना हिचं बॅग भरायचं काम चालूच असतं. आता पार्थ म्हणतो की तो अचानक असा कसा बदल होऊ शकतो, हे तर अगदी खरं बोललेलं आहे. काव्या म्हणते की काय आता पार्थ म्हणतो की मला रम्याचं खरंच काही खरं वाटत नाही.
काव्या म्हणते की बरं आपण का तिला एवढं फुटेज देतोय, सोडा ना. आणि तेवढ्यात आपण बघतो का जीवा आणि नंदिनी ह्या दोघांची एंट्री जे बॅग वगैरे घेऊन ह्या काव्याच्या रूममध्ये, काव्यार्थच्या रूममध्ये होती. काव्या पार्थला म्हणते की लग्न होणार आहेत आपलं, आपण त्यावर फोकस करूयात ना. आणि जीवा पण पुढे येतो आणि म्हणतो की नाही काव्या, रम्यावर तर फोकस करावंच लागेल. जीवा म्हणतो की नाही, आपलं लग्न होईपर्यंत तरी आपल्याला तिच्यावर लक्ष ठेवावंच लागेल. आणि प्रेक्षकांनो आता इथे बघा ही काय करते आहे ते. आणि तिने तिच्या आईला सगळं सांगितलेलं वाटतंय, म्हणून त्या म्हणतात की काय म्हणजे आता ती चौघं जण परत पुन्हा लग्न करणार आहेत. आणि बघा वसुआत्या म्हणतात की सोहळ्याचं नाव काय म्हणालीस. रम्या म्हणते की पूर्ण मिलन सोहळा. आणि बघा रम्या म्हणते की काय सुंदर कल्पना आहेत ना, म्हणजे आधीच्या जबरदस्तीच्या लग्नातून डिवोर्स घेऊन आणि मग पुन्हा नव्याने लग्न करायचं. आणि रम्या म्हणते की वा. वसुआत्या आता तिला म्हणतात की बरी आहेस ना रम्या, तू बरी आहेस ना. वसुआत्या म्हणतात की रम्या, ती चौघ जण लग्न करतायत आणि हे सगळं तुम्हाला आनंदाने का सांगतेयस. रम्या म्हणते की मग काय झालं. वसुआत्या म्हणतात की अगं, ती म्हणते की अगं मी तर ह्या सगळ्यात उलट आनंदाने सामील होणार आहे. ती म्हणते की मेहंदीपासून गृहप्रवेशापर्यंत सगळं मनापासून करणार आहेत मी. आणि बघा मध्येच रम्या आता वसुआत्यांना म्हणते अँड गेट वॉट. आणि ती म्हणते की या सगळ्यामध्ये त्यांनी सुद्धा मला सामील करून घेतलेलं आहे. वसुआत्यांना विश्वास बसत नाही, त्या म्हणता हो. आणि वसुआत्या म्हणतात की तुला असं वाटतंय ती चौघं जण तुझ्यावरती विश्वास ठेवतील. आणि बघा रम्याला तर माहितीच असतं की ते विश्वास ठेवणार नाही. ती म्हणते की शक्यच नाही, मी कुठे म्हटलं. रम्या म्हणते की ते तितके मूर्ख नाही आहेत. आणि ती एवढंही म्हणते की आत्ता ते माझ्याबद्दलच चर्चा करत असतील. आणि बघा आता पार्थ इकडे तेच म्हणतो की नाही आता चर्चा नको, आपण पोलच घेऊयात. आणि पार्थ म्हणतो की ज्यांना ज्यांना रम्या योग्य वाटते त्यांनी हात वर करा. आणि बघा प्रेक्षकांनो आता पार्थने असा प्रश्न केल्यानंतर कोणीही रम्याच्या बाजूने उभं राहत नाही किंवा हात वर करत नाही. त्यामुळे आता पार्थ म्हणतो की नंदिनी तुम्हालाही जे रम्या खोटीच वाटते आहे. नंदिनी म्हणते की हो, म्हणजे असं लगेच तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. आणि पार्थ म्हणतो की मी तर कोणावरच विश्वास नाही ठेवू शकत. आणि पार्थ बरोबर म्हणतो की काहीतरी चांगलं घडत असताना आपल्याबद्दल लगेच चौघांबद्दल वाईटच घडतं आहे. आणि जीवा म्हणतो की अरे सोड ना दादा, आपण सगळे का असे निगेटिव्ह बोलतोयस. तो म्हणतो की सध्या तरी आता मला आपलं लग्न एन्जॉय करायचंय. काय. काव्या पण म्हणते की यस एक्झॅक्टली. अहो किती काय करायचं आहेत मला तर राहवतच नाहीये ग ताई. आणि जीवा म्हणतो की पुढचे काही दिवस मला नंदिनीशिवाय राहणारच नाही या घरात. जीवा म्हणतो की आत्ता कुठेस तू आलीयस, नको ना जाऊ प्लीज. नंदिनी पण म्हणते की खरं सांगू का जीवा, तिकडे घरी मला पण खूप आठवण येईल हो तुमची. आणि आता पार्थही म्हणतो की काव्या, तुमच्याशिवाय मी ह्या रूममध्ये नाही राहू शकत. आता इकडे काव्या म्हणते की देशमुख अहो, पल भर की जुदाई फिर लौट के आना है. आणि प्रेक्षकांनो आता इकडे ह्या दोघे बहिणी एकमेकींना मिठी मारतात आणि इकडे दोघे भाऊ. आणि काव्या म्हणते जीवा म्हणतो की चला, काव्या म्हणते की चला बॅग उचला. तेवढ्यात पार्थ काव्याला म्हणतो की तुम्हाला उचलू. आणि प्रेक्षकांना आता इथे यांचे काही पावलं निघत नाही. आणि यांचं थोडंसं आता बरोबर आहेत ना, इतक्या म्हणजे 6 महिन्याचा जो दुरावा, मध्ये परत त्यांच्यामध्ये भांडणं, आता कुठेतरी ते जवळ आले तर हा लग्नाचा घाट म्हणजे पुनर्मिलनाचा घाट म्हणजे हे थोडंसं जास्तच अतिच झालंय असं वाटतंय. पण ठीक आहे, तुम्हाला म्हटलं ना की जेव्हा काहीतरी आपल्याला नवीन करायचं असतं त्यासाठी आपल्याला एक पाऊल मागे घ्यावंच लागतं. ते यासाठीच बोललेली होती मी प्रेक्षकांना, कारण आता ह्या सगळ्या माहेरी चाललेल्या आहेत. आणि प्रेक्षकांना आता ह्या दोघेही निघालेल्या असतात आणि सासू सासरे आई वडील तर आता सोबत घेऊन जातील. सासू सासरे त्यांना निरोप देण्यासाठी आलेले असतात, सोबत त्यांचे म्हणजे नवरे सुद्धा असतात. आणि त्यांचा आता थोडा रोमॅन्स देखील चालू असतो. आणि प्रेक्षकांना आता यांचा थोडा रोमॅन्स झाल्यानंतर आता आशाताई यांचा छान असा फॅमिली पिक्चर
म्हणजे फॅमिली फोटो घेते. आणि प्रेक्षकांना बघा ना, आता खरंच खूप मिस करतील हे यांच्या बायकांना. आणि आता बघा बायका केल्यानंतर दोघेही आठवणीने सांगतात की पोहोचल्यावर आम्हाला फोन करायचा. आणि प्रेक्षकांनो, हे दोघं तर मिस करतील, पण त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील देखील मिस करतील, म्हणजे सासू सासरे देखील. आणि प्रेक्षकांना आता रात्रीची बहुतेक ना सकाळ झालेली दिसते आहेत, कारण एवढं काही दाखवलेलं नाही आहेत. आणि आता इकडे बघा आपल्याला डायरेक्ट सकाळचा सीन काव्याचा दाखवलेला आहे. आता काव्या झोपेत असती की झोपेतच असणार आहेत. ती म्हणते की अहो देशमुख, एकाएकी तुमचं घोरणं कसं काय बंद झालं? आणि काव्या म्हणते की किती शांत शांत झोप लागली आहेत आज मला. आणि प्रेक्षकांनो, आता बघा ही ना नंदिनी तिथेच असते आणि तिने कसलं तरी मास्क लावलेलं असतं आणि ती काव्याला एक जोरात फटका देते. त्याच्यामुळे काव्याला जाग येते आणि ती नंदिनीला ते मास्क लावून बघितलं. अचानक आता झोपेतनं प्रेक्षकांना आपण उठलो आणि कोणी असं काही केलं तर आपण डचकतो, तसेच ही काव्या डचकलेली असते आणि म्हणते की आई आई भूत भूत. आणि नंदिनी म्हणते की ए गप्प बस, ओरडतेस कशाला एवढी? आणि काव्या म्हणते काय घरात काय मोहित्यांच्या घराचं काय सकाळी भूत आणून ठेवलं? नंदिनी म्हणते की मोहित्यांचंच घर आहे ना, मग मोहित्यांच्याच घरातलं एखाद्याचं भूत असेल, हे पकड. आणि हे मास्क काढता काढता नंदिनी काव्याला म्हणते की पण कोणाचं तरी मन इतकं देशमुखांच्या घरात अडकले, सतत त्यांच्या तोंडी देशमुखांचंच नाव आहेत. झोपेत देशमुख, झोपेतून उठल्यावर देशमुख. काव्या म्हणते की ताई उगाच झोपले ग मी तुझ्या शेजारी, मग तुला माझे सगळे सिक्रेट कळतात ना. नंदिनी तिला एक फटका देऊन म्हणते की तुझे सिक्रेट सगळे मला आधीपासूनच माहीत असायची. आणि आता नंदिनी तिला म्हणते की चल उठ आवर आता. नंदिनी तिला म्हणते की मुलगा बघायला जायचंय. आता हा काव्या नंदिनीला म्हणते की तू चिडवू नकोस ग मला. आणि बघा नंदिनी म्हणते की मुलगा बघायला जायचंय हे ऐकून कोणाचं तरी मन इतकं बहरून गेलं आहे. आणि आता बघा नंदिनीने छेडणं झालेलं असतं काव्याला, पण आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, काव्या नंदिनीला बिना छेडल्याशिवाय सोडेल का? आता बघा काव्या कशी उत्तर देते. काव्या म्हणते की आता मला सांग, सकाळी सकाळी चेहरा एवढा टवटवीत दिसण्यासाठी नवऱ्याने कौतुक करावं म्हणून कोणीतरी मोहित्यांच्या घरात भूत म्हणून फिरत आहे, ते चालतं का? नंदिनी तिला फटका देते आणि म्हणते की गप्प बस. काव्या म्हणते की अगं ताई, नव्याने जेव्हा मुलगी प्रेमात पडते ना तशी अगदी गोड दिसतेस तू. नंदिनी तिला म्हणते की तू सुद्धा. आणि नंदिनी म्हणते की तुला सांगू का, माझी एक कायम इच्छा होती की मी माझ्या बहिणीला प्रेमात पडताना बघावं, ती प्रेमात पडल्यावर कशी दिसते हे बघावं. नंदिनी म्हणती काव्याकडे बघून माझी इच्छा पूर्ण झाली. तेवढ्यात नंदिनी आता काव्याला चिडवते आणि म्हणते की काय मुलगा बघण्याआधीच पसंत आहे वाटतं कुणाला तरी. आणि बघा काव्या म्हणते की काय गो, आणि तिचं समोर अचानक लक्ष जातं आणि तेवढा तिथे जीवाचा फेवरेट परफ्यूम असतो. आणि काव्या म्हणते की हा जीवाचा फेवरेट परफ्यूम आहेत ना. आणि आता काव्या परत म्हणते की अच्छा बाबा, मुलगा बनायला जाण्याआधी नवऱ्याचा आवडीचा परफ्यूम मारून तयार आहेत तर. आणि तिथे टॉवेल असतो तो तिच्या अंगावर टाकते आणि म्हणते की अशा लोकांनी आम्हाला चिडवू नये. नंदिनी, जीवा, देशमुख. आणि बघा प्रेक्षकांनो, नंदिनी सुद्धा खूप म्हणजे खूप लाजते. तेवढ्यात आहे ना आता नंदिनी चिडते आणि काव्याला म्हणते की हे बघ काव्या, हे असं मला चिडवायचं नाही. आणि काव्या खूप किती हसते. काव्या म्हणते की अगं माझ्यापेक्षा तू जास्त ब्लश करतेस ताई. नंदिनी म्हणते की ए आता बस पुरे झालं आता चिडवणं. काव्या म्हणते की बरं ठीक आहे ताई. ती नंदिनीला म्हणते की स्वप्न नाही येत ना ग हे. नंदिनी पण आता बघा हे स्वप्नासारखंच आहे, म्हणजे असं बघा ना वेगळं काहीतरी झालं की असं वाटतं स्वप्नच आहे. तसं त्यांच्या बाबतीतही तेच झालं, त्यामुळे त्या दोघी एकमेकींना तेच म्हणतात. नंदिनी म्हणते मलाही तसंच वाटतं आहे. आणि बघा नंदिनी म्हणते की मला सांग, आपल्या दोघींनाही असंच वाटतंय, मग तिकडे त्या दोघांनाही तसंच वाटत असेल ना. आणि प्रेक्षकांना आता बघा यांचा तर सीन दाखवलेला आहे, यांना स्वप्न वाटतं की खरं वाटतं. पण आता आपल्याला देशमुखांच्या घरी जावं लागेल की त्यांना कसं वाटतं आहे ते. बघा आता सकाळ सकाळी मानिनी काकू अशा छान तयार झालेल्या असतात. पार्थ पेपर वाचत असतो आणि तेवढ्यात त्या मस्त गरमागरम चहा घेऊन येत आहेत. आणि मानिनी काकू त्याला प्रश्न करतात
कसं वाटतंय आणि प्रेक्षकांनो पार्थ खूप लाजलेला असतो. थोड्यात मानिनी काकू म्हणतात की अरे एवढा त्या म्हणतात की भावना लपवण्यासाठी किती धडपड चालू आहे हे कळतंय. पार्थ म्हणतो की कसं काय कळतं आई तुला हे सगळं. आणि त्या म्हणतात की हे बघ आईला मन सुद्धा वाचता येतं, चेहरा काय चीज आहे. आता मानिनी काकू त्याला म्हणतात की मला तुझ्या तोंडून ऐकायचे, बोल ना. आणि मानिनी काका म्हणतात बोल रे. पार्थ म्हणतो नको. मानिनी काकू अरे बोल रे सांग ना. पार्थ म्हणतो की बर. पार्थ म्हणतो की असं ना खूप काहीतरी असं वेगळं वेगळं वाटतंय. आणि पार्थ सांगतो की काल रात्री काव्याच्या आठवणीत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर, दुसऱ्या कुशीवरून तिसऱ्या कुशीवर, तिसऱ्यावरून चौथ्या असं होत होतं. पार्थ आता म्हणतो की आता कधी काव्या परत कधी येत आहेत असं झालंय. आणि मानेरी काकू म्हणतात की हो ना मला पण असंच झालंय. आणि तेवढ्यात आता मानिनी काकू म्हणतात की अशा कांदा चिरायला घे ग. आणि त्या मानिनी काकू पार्थला म्हणतात की अरे मला सांग खाद्य पोह्यांमध्ये मटर घालू की नको घालू. इकडे पार्थ म्हणतो की काय आई हे कांदे पोहे मटार ही कोणी पाहिली प्रथा, म्हणजे बघायला आलं की कांदे पोहे करा. पार्थ म्हणतो की कांद्या पोह्यामुळे ऍसिडिटी होती माहिती ना. आणि बघा पार्थ म्हणतो की हे बघा ना कसं झालंय ना आता मुलीला बघताना मुलाच्या मध्ये छातीमध्ये गुरगुर मनामध्ये गुरगुर आणि छातीमध्ये जळजळ झाल्यासारखं. मानिनी काकू यावर म्हणतात की तू काय बोलशील ना, तुम्ही पोरं काय बोलशाल याचा काही भरोसाच नाही. पार्थ म्हणतो की जिवाणी आणि मी ठरवलंय की आज कांद्या पोह्याच्या म्हणजे बघण्याच्या कार्यक्रमामध्ये काय करायचं ते. मानिनी काकू म्हणतात की हो. आता मानिनी काकू म्हणतात की अरे आज एकदम वेळेत घरी आलाय कसं काय. आणि तेवढ्यात त्या चहा देतात. जीवा म्हणतो की विदाऊट शुगर आहेत ना. मानिनी काकू म्हणतात की हो रे बाबा. आणि प्रेक्षकांना इथे खूप हसण्यासारखं आहे. आता हा जीवाना तो चहा घेतो, बशीमध्ये ओततो आणि हातवरती करून म्हणतो की नंदिनी. तेवढ्यात विक्रम बाबा तिथे येतात आणि ते चहा असा फुर्र आवाज करून पितात. आणि तेवढ्यात जीवाचं लक्ष जातं आणि म्हणतो की बाबा आता त्याचीच फिरकी घेतात. म्हणतात फुरक्या वाजवलेल्या आवडतात ना, कशी वाटली. बाबा म्हणतात की मार नंदिनीला बशीमध्ये चहा ऑफर करतोय हे अजून आली नाही येती. बाबा म्हणतात की नगाली येते. इकडे पार्थ म्हणतो की माझी वाली. ते म्हणतात की तुझी वाली पण निघाली येत. मानिनी काकू म्हणतात की अधीर झाली आहेत पोरं. ते म्हणतात असू दे ग होणारच. आणि आता विक्रम काका म्हणतात की आपल्या कांद्या पोह्याच्या कार्यक्रमाला आपली सुद्धा अशीच अवस्था होती. आता विक्रम काका म्हणतात की मी ना तुझ्याकडे असे डोळे लावून बघत बसलो होतो. आणि मानिनी काकू म्हणतात की मला तर आतून बाहेर यायपर्यंत आईने मला सांगितलं होतं की तुम्ही 2 प्लेट पोह्या, 7 जिलेब्या, नंतर आजीने केलेले 4-5 लाडू हे सगळं फस्त करून चालू होतं. आणि म्हणे वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. आणि हे दोघंही असतात. बाबा म्हणतात हसू नका आमचे दिवस सरले आता. आणि इकडे आपण बघतो की हा रम्याने सरबत बनवलेला असतो आणि ती म्हणते की हे सरबत पिऊन सगळेच गारगार बढतील. इथे मानिनी काकूंना थोडंसं विचित्र वाटतं, पण ते आशाला रम्याकडे इग्नोर करून आशाला म्हणतात की आवर पटकन आवरते, कुठल्याही क्षणी पोहोचतील इथे. आणि आशाताई आता बरोबर म्हणते की मला काही यांची लक्षणं ठीक दिसत नाही. आणि आशाताई आता जोरजोरात आवाज देतात की वहिनी लवकर या पटकन, पाहुणे आले. तेवढ्यात वसवात म्हणतात की अगं किती ओरडतील, ते पाहुणे आत यायच्या आधीच निघून जातील. आणि प्रेक्षकांना आता वसवात बघा इंटरेस्ट घ्यायला लागले आहेत, पण इंटरेस्टमध्ये काहीतरी धमाल होणार हे नक्कीच. आणि बघा आता हे पाहुणे घरी आले तर प्रेक्षकांनो ह्या दोघींनी मस्त छान अशा साड्या नेसलेल्या असतात. दोघेही खूप छान दिसत असतात. इकडे नंदिनीने ती कधी मोकळे केस सोडत नाही, तिने मोकळे केस सोडलेले असतात. आणि ही काव्याना प्रेक्षकांनो तिचे ऑलवेज मोकळे केस असतात, पण आज ती वेणी घालून आलेली तीही 1 साइड, म्हणजे दोघेही छान दिसत आहेत. आता मानिनी काकू या दोघींकडे बघतच असतात आणि म्हणतात की या या या. आणि बघा आता गेल्या ह्या दोघींना मानिनी काकूंच्या गळ्यात पडतात. त्या म्हणतात की आल्या ग आल्या, मोहितेंच्या 2 मुली आल्यात आणि माझ्या 2 लक्ष्म्या आल्या. त्या म्हणतात की खूप गोड दिसत आहेत दोघीही. इकडे बाबा पण म्हणतात की होय. आता इकडे काव्य म्हणते की नाही आमचं तर ठीक आहेत, पण आता देशमुखांची मनू जास्तच गोड दिसते. आणि तेवढ्यात विक्रम बाबा म्हणतात की बाबांकडे लक्षच नाही यांचं. नंदिनी म्हणते की असं काही नाहीये. आता नंदिनी पण काही चिडवायला सोडत नाही. ती म्हणते की बाबा तुम्ही मनूचे हँडसम विकी दिसताय. आणि प्रेक्षकांना आता हे सगळे मध्ये येतात
आणि बसतात. पण बघा नंदिनीचं सगळं लक्ष राहतं की हे पोरं कुठे गेलेत. म्हणजे जीवा आणि पान या दोघेही तेच विचार करतात की हे दोघे असून बाहेर कसे आले नाहीत. प्रेक्षकांना आता मुलगी बघण्याचा कार्यक्रम तसा उलटा केला आहे, तसे आता हे थोडे लाजत लाजत येतात की काय येतात माहीत नाही. आणि आता बघा हे चौघजण सुद्धा या दोघींची मजा घेतात, अशी त्यांच्याकडं गालावर असा हात टेकून बघत बसतात. आणि आता विक्रम काका म्हणतात की मानिनी ह्या पोरींच्या नजरा त्यांना शोधून शोधून दमल्या, आता बोलो बोलो पोरांना बोलो. स्वात्या म्हणतात की विक्रम एक काम कर ना, तो शिट्टी वाजव, धावत येतील बघ ते दोघं जण. आणि बघा मानिनी काकू म्हणतात की यारे पोरांनो, त्या म्हणतात की अशा सरबत घेऊन ये ना. आणि प्रेक्षकांनो इथे आता काव्या नंदिनीला खुणवते की अशी लाजू नको, अशी नीट एकदम असं याच्यात बस. आणि तिकडं ते दोन्ही पोरं लाजत लाजत येतात. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आता बघू पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि हे दोघं सुद्धा आता या दोघांना सरबत